नमस्कार मित्रांनो, आज आपण ओबीसी म्हणजे इतर मागासवर्गीय समुदायाला दिल्या जाणाऱ्या सामाजिक आणि शैक्षणिक सवलती आणि संविधानाच्या विविध कलमांतर्गत कशा पद्धतीने त्याला संरक्षित करण्यात आलेला आहे याचा विचार करणार। मित्रांनो, ओबीसी वर्गाला दिल्या जाणाऱ्या या सवलतीचा जर आपण उद्देश बघितला तर आपण पाहतो की समाजातील मागास वर्गांना शैक्षणिक आहे, आर्थिक आहे आणि सामाजिक तसेच राजकीय दृष्ट्या उन्नत करण्यासाठी विविध प्रकारच्या सवलती दिल्या जातात। मित्रांनो, ओबीसी वर्गाला सामाजिक आणि शैक्षणिक ज्या सवलती दिल्या जातात याचा जर विचार केला तर आपल्या असं लक्षात येईल की शैक्षणिक क्षेत्रामध्ये आरक्षण देण्यात आलेलं आहे। ओबीसी जे विद्यार्थी आहेत त्यांना शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश करण्यासाठी आरक्षण दिलं जातं आणि हे आरक्षण त्यांना उच्च शिक्षण घेण्याच्या संधी वाढवण्यासाठी आहे, ते लक्षात घ्या। मित्रांनो, केंद्रीय शैक्षणिक संस्थांमध्ये 27% आरक्षण कोणाला दिलं जातं? ओबीसी विद्यार्थ्यांना दिलं जातं। याशिवाय शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदत सुद्धा दिली जाते। मित्रांनो, ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्तीसारख्या आर्थिक सवलतींची योजना सुद्धा उपलब्ध करण्यात आली आहे। त्यामुळे त्यांना शिक्षण अधिक सुलभ घेणं सोयीचं व्हावं या त्यामागचा हेतू आहे। म्हणून शिष्यवृत्ती आणि आर्थिक मदत ही सुद्धा त्या ठिकाणी दिली जाते। नंतर रोजगार आणि नोकरीमध्ये सुद्धा आरक्षण दिलं जातं। मित्रांनो, केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या नोकरीमध्ये ओबीसी वर्गासाठी आरक्षणाची तरतूद करण्यात आली। मग किती टक्के आरक्षण देण्यात आलं? तर 27% आरक्षणाची तरतूद आहे। याशिवाय आपण पाहतो मित्रांनो, काही घटनात्मक तरतुदी ओबीसी वर्गासाठी करण्यात आलेल्या आहे, त्याचाही विचार करणं गरजेचं आहे। आपल्या भारतीय राज्यघटनेचं कलम 340 जर आपण बघितलं तर या कलमाच्या अंतर्गत मागासवर्गीयांसाठी तरतुदी करण्याचे अधिकार आहेत। या कलमानुसार सरकारला ओबीसी समुदायाच्या शैक्षणिक आणि सामाजिक स्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोग नेमला। मग मंडल आयोग 1979 हा असाच एक आयोगाचं उदाहरण म्हणून आपल्याला सांगता येईल, ज्याने ओबीसी साठी सरकारी नोकऱ्यांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये 27% आरक्षणाची शिफारस कोणी केली होती? मंडल आयोगाने। मित्रांनो, कलम 15 यातला चौथा जर भाग आपण बघितला तर याच्यामध्ये आपण बघितलं की अनुसूचित जाती आणि जमातींसाठी विशेष तरतुदींची मुभा आहे। त्याचप्रमाणे शैक्षणिक संस्थांमध्ये ओबीसींसाठी आरक्षणाची तरतूद लागू जी केली ना ती कोणत्या कलमाने झाली आहे? 15(4) मध्ये, म्हणजे कलम 15चा चौथा भागानुसार देण्यात आली। कलम 16चा चौथा भाग जर आपण बघितला तर हे कलम मागासवर्गीयांच्या नोकऱ्यांचं प्रतिनिधित्व सुनिश्चित करण्यासाठी जे आरक्षण दिलं जातं त्या बाबतीत आहे। मग यानुसार आपण पाहिलं सरकारी नोकरीमध्ये सुद्धा ओबीसी वर्गाला आरक्षण देण्यात आलं आणि हे आरक्षण सुद्धा किती दिलंय? 27%। म्हणजे सरकारी नोकरीमध्ये ओबीसींसाठी असलेलं 27% आरक्षण कोणत्या कलमाने निश्चित झालंय? मग कलम 16 मधल्या चौथ्या भागानुसार। मित्रांनो, ओबीसीसाठी राज्य आणि केंद्र सरकारने एक ओबीसीची जी यादी तयार केली आहे या यादीमध्ये ज्या जातींचा समावेश आहे त्या जातींना या सामाजिक आणि शैक्षणिक सवलतीचा लाभ घेता येतो बरं। नंतर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचा जर विचार केला तर मित्रांनो आपण पाहतो की ओबीसी वर्गाच्या संरक्षणासाठी किंवा त्यांच्या सामाजिक आर्थिक विकासासाठी नॅशनल कमिशन फॉर बॅकवर्ड क्लास NCBC स्थापन झालेला आहे। मग ही कोणत्या कलमाने स्थापन करण्यात आली असा जर प्रश्न असेल आपल्या मनामध्ये तर कलम 338B च्या अंतर्गत 2018 मध्ये ओबीसीशी संबंधित असलेल्या तक्रारी ज्या आहेत त्यांचा निपटारा करण्यासाठी, म्हणजे ज्या ज्या ओबीसीच्या संदर्भातल्या तक्रारी असतील त्या तक्रारी सोडवण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचं संरक्षण करण्यासाठी राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्यात आली। मित्रांनो, हा आयोग ओबीसीच्या कल्याणासाठी सरकारला सूचना सुद्धा देऊ शकतो, शिफारस करू शकतो आणि त्यांच्या विकासासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुद्धा सुचवू शकतो बरं। मित्रांनो, आपल्या मनात प्रश्न निर्माण झाला असेल की मग मंडल आयोगाची भूमिका, तर मित्रांनो 1779 मध्ये म्हणजे 1979 मध्ये स्थापन झालेला हा मंडल आयोग आहे आणि या मंडल आयोगाने ओबीसींना सरकारी नोकरीमध्ये जे 27% आरक्षण आहे ते देण्याची शिफारस कोणी केलेली आहे? मंडल आयोगाने। आणि या आयोगाच्या शिफारशीमुळे ओबीसी समुदायाला शैक्षणिक आणि नोकरीच्या क्षेत्रामध्ये सवलती देणं सुरू झालं। म्हणून या सवलती कोणत्या आयोगाच्या शिफारशीनुसार झाल्या? मंडल आयोगाच्या। मित्रांनो, निश्चितच ओबीसी वर्गाला सामाजिक आणि शैक्षणिक विकासाच्या दृष्टिकोनातनं किंवा त्यांचा आर्थिक विकास त्यांचा व्हावा या दृष्टिकोनातनं ज्या काही घटनात्मक तरतुदी करण्यात आल्या
आणि आयोगाची स्थापना करण्यात आली याविषयीची माहिती निश्चितच आपणास समजण्यास मदत झाली असेल. अतिशय संक्षेपामध्ये आवश्यक तेवढाच भाग घेण्याचा आपण प्रयत्न केलेला आहे. आपणास व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपलं जे काही म्हणणं असेल ते कमेंट्स बॉक्सला टाका, जेणेकरून पुढचे व्हिडिओ बनवताना आपल्या विचाराचा आम्हाला फायदा होऊ शकेल. ओके, थँक्यू.